नमस्कार मित्रांनो, अतुल पवार ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे बाहेरची थोडी साफसफाई, कारण वीक ऑफ आहे सध्या. आणि इकडं पण बघू शकता सगळं सामान असंच पडलेलं आहे, कारण आज साफसफाई करायला लागलो आम्ही. त्याच्यामुळं सगळी साफसफाई करून घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा लॅपटॉप म्हणजे काम करतोय, डेस्कटॉप करून तो डेस्कटॉप टेबल सगळं साफ करून घ्यायचं. तर चला जाऊ तिकडे. तर मित्रांनो, आज थोडी घराची साफसफाई करायची, कारण इथं धुरळं बसले. आज लॅपटॉप वगैरे घेतल्यापासून फक्त बाकी तेवढं राहिले, ते पण आता थोडंसं करून घेणार आहे. आणि प्रयत्न करायची इथली साफसफाई. हे म्हणजे आमचं हे काय म्हणतं त्याला, झुंबर, ह्याला काय म्हणतात गाडी, त्याला काय म्हणतात, शोक आहे, शोपीस काय म्हणते त्याला, माहीत नाही तुला, तुला माहीत नाही काय म्हणते, झुंबर म्हणतात त्याला. कशाला त्याला, ह्याला झुंबर म्हणते माहिती आहे ह्याला, त्याला काय म्हणते. तर हे सगळं साफ करून ठेवायचं आहे, कारण ह्याच्यावरती बसले धुरळं भरपूर. इकडून आमचं जरा थोडंसं मोकळं आहे, त्यामुळे इकडून जास्त धूळ येते. आणि खालच्या साईडला पण जरा जास्तच घाण वगैरे, त्यामुळे ती करायची साफसफाई. आता सध्या तरी करून घेतो सगळं. आंघोळ करून देवपूजा पण करायची. सध्या मी पाऊस आहे, काय आंघोळ केली नाही अजून. बघू तिथं पण सगळा पसार तसा पडला आहे. हे फुगं वगैरे, बड्डेचं फुगं अजून आहेत, असं आहे, खतरनाक आहे. अरे ना, घरं वगैरे घेतली झाडून, पण आता किचन, अरे किचन कधी साफ करणार आहेस ना, भांडी राहिली अजून तशीच. ठीक आहे, बघू. ही काय आहे ग, अरे ही काय, ही काय, तीळ आहे. आपल्या घरात अरे थोडी स्वच्छता करायला लागते बरं का, कारण मच्छर व्हायला आहेत, मच्छर. सगळी साफसफाई करून घ्यायला लागते आपल्याला. ये देखो पूरा वीडियो कोण टाकली बघू. जुलीसन काढलंय काय, रील्स टाकणार आहे, स्टोरी स्टोरी ठेवणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चालते, मी आता सध्या करतो इथली माझी सगळी साफसफाई. आत्ता सगळा सेटअप झालाय, पण ह्या सगळ्या सेटअपमध्ये माझं थोबाड बॉक्स दिसलं नाही. माझ्या खांद्यापासून सगळी बॉडी दिसली होती, सगळं मीच केले. पुसून दिसून मस्तपैकी सेटअप तयार केलाय. थोड्याफार गोष्टी राहिल्या त्या, ते पण लगेच होतील 5 मिनिटं. पिल्लू वगैरे या काय करतोस, काय घेतलं तुझं घडू, कोणाचं घेतलं रे, पप्पांचं. नाही माझं. कधी आणले तुला, आता आणले. सायकल कुठे आपली, सायकल पिकी खेळत नाही तू आता. बरं हॉटेलला काय झालं तुझ्या, हॉटेलला काय झाले, जरूर म्हटलंय. गोड लय खातोस ना तू, काढलं होतं. गोड खातोस ना तू, त्यामुळे जरूर म्हटलंय तुला. गोड लय खायचं ना. काय झालं, काय रे पिल्लू, काय झालं. काय झालं बाळा, आमचा काडी पैलवान आहे नुसता, काडी पैलवान, काडीवान, बॉडी बिल्डर आहे तू, आमचा बॉडी बिल्डर. बॉडी बिल्डर. बॉडी बिल्डर, हा बॉडी बिल्डर आहे तू. बॉडी बिल्डर बूटला मारू, मी बूटला मारतो. कधी मारतोस, कधी पण नाही मला, असंच मारतो बूटला. बूट? बॉडी बिल्डर आहे. कधी मारतोस का त्याला तू? त्याला कधी नाही मारत, असं दिसून दिसून मारतो. हा. मग बूट पडून जाते. मग त्याला लास्ट टाइम कधी बघितलं, हा? मग त्याला लास्ट टाइम कधी बघितलं. हा. मग बघतो. काय? मित्रांनो, बिकॉप दिवशी आमच्या घरात असा पूर्ण आवाज चालू असतो याचा, अलेक्साचा. आणि दिवसभर गाणी चालू असते ती. आज उठायला पण उशीर झाला आहे, देवपूजा पण राहिली करायची. आता घरातली सगळी कामं करून आंघोळी करून देवपूजा करायला लागते, ते पण करूया आता. चला, हे आमच्या घरातला सिंगर. किचन बिचन साफ करायला राहिली सगळं, आणि गाणी म्हणत बसलं पहिलं जा कर जा. आणि हो बाई, सगळा कसा पसार खाली मांडलाय. आणि हे आठ सामान आयुष्यात कधी तिने नीट ठेवलं नाही. अर्धवट सगळं सामान असते, बाहेर करायला घेतलं का तिथंच असते. मला गोळा करायला लागतं सगळं, फक्त सगळं सामान मी गोळा केले. आता हे सगळं पसारा वगैरे सगळं मला गोळा करायचं आहे. हो बाई, हो बाई, शी पण सकाळी मीच टाकली, पण हिला गोळा करायचं कधी काय माहीत नाही. ही अरे तू गोळा करतो.
झटकले मी आत्ता मग अशीच अजून एकदा झटकायचं. तिकडे झटक का झटकते तुझं झटक काय येत नाही मला. तरी मोबाईल तर मग झटक नाही येत. तिकडं तुझ्या अंगात औषध कधी असते मला झटका लागला जाऊ ही घेऊन जाऊ तुम्ही घरातलं खेळतं बाळ आहे आमच्या आई खरं तर घरात सगळा पसार राहायचाच आहे हे अरे तू किचन की साफ करून घेतलं तोपर्यंत मी हे करतो म्हणजे वरच इकडे साफ करून घेतो तोपर्यंत मी पुसून घेतो ते वरनं पाण्याशिवाय काच धुवायला येत नाही. पण ही भांडी बिंडी घ्यायची का असू सगळे तू तोपर्यंत मी इकडचं काय म्हणते त्याला शो आपला शो पीस शो जोरमुळ्या पुसून ठेवतोय तोपर्यंत तरी मी कपडे बिपडे धुताना याच्यावर सारखं पुसून घेते. अरे सुटले राहू दे तिथंच. ठीक करायला तिथं राहून मला कष्ट लागतंय. कामाला करायला फरशीचं काही काढायला लागतंय. ते कपडे ठेवतो जास्तीत चावरी माणसं आहेत ना माझ्या मला तिकडे का जाऊ दे ती एकदा. मी जाऊ बाजूला बोलतो. दादा बघा वरी हातात पण चावली याला चावली तुम्ही वाजवतो माझं काम झाले बरं का अरे 80% माझं काम झाले तुझं काम फक्त राहिले ते करून गेलो तुझं परत माझ्या माग घास लावायचं काय सुधार केलं नाही बरं तो अजून तर मित्रांनो आता सगळी इथली साफसफाई झाली आहे इकडचं पण मी सगळं पुसून वगैरे लावले आपला टेबल सुद्धा खतरनाक पुसून झाला आहे हे आपलं शॉप आहे असं आहे हे चल बाजूला आता फक्त देवपूजा राहिली आंघोळ करून देवपूजा करणार आहे कारण काल चिकन वगैरे केलं होतं त्यामुळं किचन पण पुसायचं चालू आहे गुढीपाडा पण आहे उद्या परवा तर सगळे किचन वगैरे पुसून झालं की आंघोळ करणार आणि मग आपली देवपूजा करायची तोपर्यंत ही गाणं तुम्ही ऐका ते बंद चालू आहे अलेक्सा हा चालू सही का पटकन ऍक्सेस होईना. शिकाणं कोणाचं माहिती का रे बरं शंकरताईचं नाव आहे. शंकर नाही तर 50 मध्ये कोणाचं माहिती पोरगं त्याचं नाव काय मला आठवण झालं लय भारी त्याचा आवाज तर असं म्हणते त्याचं छान वाटतं मला थोडंफार. रजत बॉडी बिल्डर आहे म्हणजे ती ह्याच्यासाठी काय म्हणते ती वेट लिफ्टिंगसाठी ती मित्रांनो आमच्या इथं आहेत ना मागच्या साईडला सगळ्यात जास्त मच्छर होण्याचं कारण म्हणजे काय माहिती का तुम्ही ही बघू शकता मागच्या साईडला ह्या इथं सगळी घाण केली आणि ही कोण करते तर ही वरची माणसं जी आहे ती ना ती सगळी घाण वगैरे टाकत असते ती त्यामुळे झाली सगळी घाण ही बघा ही. मी एकदा कंप्लेंट पण केली पण तरी पण काय फरक पडत नाही त्यामुळे आता मला पण इग्नोर मारावं लागते सगळ्यांना जाऊ द्या ज्याची त्याची इच्छा चला किचन राहिले ना थोडं साफ करून घेऊया सापडलं. किती घाण झाली आहेत आता कधी जायची घाण सगळी सगळे निघत नसते आता. सगळी येत नाही पाणी तर जाते सगळं पाणी जायलंय हे इथं कुठं आहे ना ओला असणार गेला इथं एक आहे. हा त्या नीट नसते सगळी ओलं हा, इथं एक एका आहे. नीट सगळी एका नीट पलीकडे साईडनं काय करणार इकडे बी एक आहे वाटतं. नाही नाही इकडे साईडनं घाल लागतं तुला सगळीकडनं त्याशिवाय ती येणार नाही उसं नाही की पलीकडे साईड हात घाल की नाही वाटतं इथं नाही. हाय खोल हाय नाही येत. हाय ती मुजले फक्त थांब मी बघ है ना असं घाल नको बाहेर साईड पलीकडनं ही थटतंय. हा तसा हात घाल बाहेरनं आणि पडते तेवढं जा आणि तू मित्रांनो घाण तर लई खतरनाक झाली आधीच्या रेंटवाल्यांनी आजोरी माणसं गेली ना तेव्हा परत ती साफसफाई करून गेली नाही द्या ना आपल्याला त्यांना हाय असंच करून दिली थांब मी काढतो गाणं आपल्याला थांब घर झाडाय ना आता किती सगळी घाण झाली किती घाण झाली साफ करा गेलो एक घेतली घाण बा बऱ्यापैकी तर झालेलं आहे आणि हे खतरनाक आहे बरं ह्याची ऍड करतो आता मी काय नाव ही लायझॉलचं आहे. लायझॉल ओके खतरनाक वास येते बरं ह्याचा बऱ्याच निघले ना पूर्ण आता कसं क्लीन दिसायला लागली आता कसं खायचं झाले बरं घ्या
तर मित्र झालं एकदम क्लीन मस्तपैकी 80% तरी क्लीन झालं. 90% तर झाले क्लीन एकदम. वरचा पसारा बघितला कसा आहे. नादखोळा एकदम लेवलमध्ये सगळं असं पण फेकलेलं नाही येते. आम्ही पाली येते म्हणून असं अंड्याचं टलपा ठेवले. नाही खरंच ही गावठी उपाय खतरनाक आहे. पाली खरंच कमी येत ना आपल्या घरात. पाली नाही तेच वाटतं घरात. मी बघतो नाही पाली येतच नाही. घरात पाली देत नाही. घर स्वच्छ आपलं तसं बघा गेलं तर जरा पोटमाळ्यावरचं जरा तसं ओबाड पडली. ओबाड मी वर कोण बघते म्हणून ते अरे अभि तुझ्या पाकळ्यात ठेवली मी. 70-80% काम झालं येणार आहे किचनमध्ये सगळं. नाही पिक्साच्या कुठलं काय पुसलं ती रॅक सगळं रॅक सगळी पाणी काढणार आहे पुसा तू. मग शाबाश एकटी काढ बरं मला घेऊन नको आता. आता नाही आधी आता हे झालं की मग हा भांडी पुसायला लागते त्याशिवाय फरशी पुसायला येत नाही. ती तू पुसाय बरं का परत मला बोलायला नाही रॅक पुसायला. मला आंघोळ करायची अजून देवपूजा करायची. फक्त भांडी मला खाली काढून द्यायची. शाबाश आणि परत लावू लागेल हा नाही माझी मी लावते. माझी पुसते माझी मी लावते. सगळी काम आहे अर्ध्यावर 50% काम आहे. 50 हो 50% 60% काम आहे करून घेतले बघ. बाहेर सगळं पुसून पण ठेवली. ती दुर्मुळ्या वगैरे पुसून पण ठेवले त्या. ती लय काम आहे ना तुमचं. हा परत नाही ही खिडकी पण पुसून केली आहे. साफ स्वच्छ करून केली आहे. 80% माझं ही काम पण करू लागली आहे. त्यात. 80% माझं 30% तुझं आहे फक्त काम. आणि बाकी सगळी किचन मधलं पाणी वगैरे टाकत असं हा 80 किती असते? 80-30 80 कुठलं नवीन 80-30 आहे. तू म्हणता 80% मी केलं 30% मी केलं. 80% मी केलं. बाहेर तुझी 30% मी केलं. आणि किचनवरचं कमी कमी 40% मी केलं काम किचनचं नुसतं. समजलं का सगळ्यांचं वेगवेगळं पर्सेंटेज पकडले मी. सगळं मला काम लावते ना आपण नुसतं शिजी करते. आता ही पुसले बरं का तरी पण उभं त्यांना लावून सवय वर पाणी लावून येणार ना रे. ही वाळलं पूर्ण ही सगळं वाळलं मला पाणी त्यावरती. हे आता ही पाणी टाकलं नाही ना सगळं घे मग. कुठे टाकलं जातं त्याला. मी त्याच्या पुढे प्रोडक्ट बघितलं. आता कसं किचन सकाळचं दिसते एकदम बघ. आता दिसते ना तुझं किचन पण माझ्या आंघोळ पण झाली बघ. गॅस राहिला अजून धुतलंय घे ते आता खाली पाणी ही भांडी किती करायची ती आता. हा भांडी काढा तुम्ही खाली सगळी भाजी पुसून ठेवते. पुसायची नुसती धुवून खराब व्हायला लागली भांडी. ती अलेक्सा जळत की बंद बिंद करायचं नाही बी. किती वस्तू ती कसं वाटतं अरे घरातलं काम केल्यानंतर. काहीच नाही वाटत ते गाणी लावून करते. अगं जी माणसं काम चालू करते म्हणजे तू काम चालू केलं मान्य पण तुझ्या कामातलं 80% काम तू माझ्याकडे करून घेतलंस का आहे का नाही. 10% करून घेतलंय. 10% तू केले समजले का. आता 10% बाकी तुला राहिले. आता सुद्धा बरं का ही सगळी भांडी मला काढायला लावलेली म्हणजे लावणार आहे सगळी खाली. भारी मला बडी शिकते थोडी त्यातली. तुम्ही फक्त भांडी बाजूला काढून ठेवा. माझी मी रॅक पुसून भांडी पुसून लावते. काढाय काय तुला पुसायचं रॅक अख्खं. रॅक कसा पुसायचा आता. रॅकला तो घातला मस्त पैकी त्याला पुसात देवी तेवढा हुतुडा बस असतो. दुतलं ना आता पुसून जरी काढलं तू सगळं तरी त्याला धुळा बसणार आहे समजला. मला ती धुवायचं जाळ्या माझ्या ह्याच्यावरती धुळ बसला असला थोडंसं बसले धुळ. सगळा सेटअप माझा सगळा किती वेळा बी पुसा. अरे या त्यातलं कुठला सेट झालं मी काय फुटलं मी फुटलं. पोटा पाण्याचा विषय येतो. मी कपाडात कसं बघितली सगळं सामान कसं बी कपाडात माझ्या साईडला तर. माझं पण नीटच आहे कळलं का. नीटच आहे पसारा नाही. त्यापेक्षा भारी माझा आहे दिसते कसं बघी. त्यात कपडेच नाही तिथं मोकळाच आहे. मोकळावी ना? अगं माझं किती भरले बघा. हो ठेवायची पद्धत बघ. शर्ट आहेत ना एका हँगरमध्ये आहेत ना कमीत कमी 3 शर्ट आहेत समजलं का. 3 1 3 3 7 3 3 3 5 5 15 ही 15 शर्ट बाहेर 3 शर्ट आहेत 15 3 18 शर्ट. पॅन्टी इथं बघ किती आहे सगळ्या पॅन्टी दिसलं का. ठीक आहे नुसता पॅन्टींचा वापरायचे कपडे काढायचे सगळे माहिती समजलं का. तसं आहे का नाही त्याला माझं ढीग सगळं वरच पडलं. त्याला टाकाटाक ठेवलं म्हणते ती. ही तुझी कपडे इकडे बघी. माझं आहे ते तुमच्या इथे. हे माझं आहे ह्यात माझं काय ती धुवायची कपडे ती ग ती धुवायची कपडे मी काय करू. धुतलेलं आहे ना ही कसं चुरगाळलेला. तर अरे अभि ही तुम्हाला बड्डेला गिफ्ट दिलं रोज. बरं अरे या 3:30 वाजले आता बघ किती टाइम झाला बघ 3:30 वाजले.
चहा करणार आहे कधी? चारला पुढे घे मला खाऊ दे की जरा बरं मग ही भांडी पुसूस तर मग तुला खाऊन घे तू काय असेल ती पुसत तर नाही भांडी बघ भांडी बाहेर काढू हां बाहेर काढूस तू खाऊन घे आणि परत मग मला चहा कर दोघांना मला म्हणजे दोघांना तीच काय तर असलं कोर्टात खा जाऊ नको जरा काय तर पत्र आणायला पटाला असलं खातं आता पटकन खायचंय मला केवढं तोंड झाले टाइम नाही तोंड केवढं झाले बितलं बितलं कसं खायला कसं खायला रे डायरेक्ट ताट बीट नाही काय सामान तर काढले आता आणि इकडं आर्या पण आतमध्ये दोनच चालू आहे तिचं माझं अशा तऱ्हेने सगळं काम झालं आहे आणि आता मी करणार आहे थोडा स्टडी तर भेटू आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय